आणि उपस्थिती करून देणारा व्यक्तिमत्व अर्थातच याआधी अनेक स्पर्धा या ठिकाणी मात्र गाजवल्या गेल्या, अनेक स्पर्धेचं मात्र आयोजन केलं गेलं आणि आज मात्र संपूर्ण युवकांना एकत्रित घेऊन मात्र ज्या व्यक्तिमत्वाने आपलं मात्र नाव कमवलं, नाव आहे सन्माननीय श्री अनिकेतजी म्हात्रे साहेबांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम सर. आज फायनलमध्ये प्रामुख्याने बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्त मात्र आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तर आम्ही त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मात्र हार्दिक हार्दिक असं सुस्वागतम करतो आणि आपण लगेचच त्यांचा सन्मान देखील करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मी दोस्ती ग्रुपचे प्रामुख्याने सदस्य अर्थात मिनेशजी पाटील साहेबांना विनंती करतो. संपूर्ण दोस्ती ग्रुप आपण या, आपल्या शुभास्ते आपण अनिकेतजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचे. प्रशांत दादा चव्हाण आपण देखील या. अगदीच दोस्ती ग्रुप प्रामुख्याने आज ही स्पर्धा यशस्वीरित्या कशा पद्धतीने संपन्न होईल याची काळजी घेतली आणि आज प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सन्माननीय अगदीच अनिकेतजी म्हात्रे साहेब आज उपस्थित राहिलेत. अगदीच त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र फायनलचं प्राईज आणि बक्षीस वितरण सोहळा मात्र तुमच्यासमोर जरूर पार पडणार आहे. आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनेक मान्यवर, त्यामध्ये त्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाची वाट पाहिली जात होती अर्थातच सन्माननीय अनिकेतजी म्हात्रे साहेब आज उपस्थित राहिले. संपूर्ण दोस्ती ग्रुप त्यांना आज या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करतील. खूप खूप आभार दादा, आज त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलाय. थोडा वेळ का होईना परंतु आज उपस्थित राहिले, खूप खूप आभार असतील. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये आणि त्याचप्रमाणे अनेक वेळेस मात्र फक्त दोस्ती ग्रुपने आवाज करावा की वासुदेवजी पाटील साहेब आज प्रामुख्याने उपस्थित राहिलेच पाहिजे असे माजी शिक्षण मंडळ सदस्य वासुदेवजी पाटील साहेब प्रामुख्याने विनंती करेन संपूर्ण दोस्ती ग्रुपला की आपण त्यांचा सन्मान करायचा. आपल्या मुख्य व्यासपीठावरती वासुदेवजी पाटील साहेब आज क्रिकेटवरती भरपूर प्रेम राहिलं आणि दोस्ती ग्रुपवरती देखील त्यांचं प्रेम हे सातत्यपूर्ण आणि आपले संपूर्ण ग्रामस्थांना मात्र एकत्रित घेऊन मात्र त्यांनी संपूर्ण दोस्ती ग्रुपला मात्र पाठिंबा दिला. आज त्यांचे देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब, धन्यवाद दादा. आता सहकार्य मात्र कायमस्वरूपी दोस्ती ग्रुपला तुमचं असायला हवं हेच अपेक्षा संपूर्ण दोस्ती ग्रुपच्या वतीने तुमच्याकडून आहे आणि तेच सहकार्य त्यांनी केलं. खूप खूप आभार असेल. तर वळूया मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे, ज्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अनेकांनी मात्र वेल परफॉर्मन्स दाखवला. बॅट्समन असेल, बॉलर असेल आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेकांनी मात्र इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स दाखवला. त्या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील ठेवली आणि त्याचप्रमाणे आपण प्रामुख्याने जयस्मृती रबाळे या संघामधून खेळत असताना प्रामुख्याने छोटा पॉकेट बडा धमाका वय वर्ष 18 असताना मात्र निशान मडवीने मात्र जयस्मृती रबाळे या संघामध्ये जागा बनवली. त्याचं आपण संपूर्ण दोस्ती ग्रुप आयोजक कमिटीच्या वतीने एक छोटासा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक स्मार्ट वॉच दोस्ती ग्रुपच्या वतीने या ठिकाणी मात्र देण्यात आलंय. तर एकदा टाळ्या होऊन जाते निशान मडवीसाठी. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स, अगदी कमी वेळात मात्र टीम जयस्मृती रबाळे या संघाचं नेतृत्व करते आणि अनेक वेळेस मात्र अगदीच ज्या वेळेस संधी मिळते त्या वेळेस मात्र संधीचं सोनं अगदी अप्रतिमरित्या करत आलं. तोच निशांत मडवी, आपण त्यांना या स्पर्धेच्या वतीने दोस्ती ग्रुपच्या वतीने या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह, मायची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे स्मार्ट वॉच म्हणून या स्पर्धेची आठवण भेट या ठिकाणी आपण देत आहोत. तर अभिनंदन असेल येणाऱ्या भावी भविष्यासाठी. निशांत मडवी, तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये चॅम्पियन झालेला संघ अर्थातच श्रीकृष्ण दिवा हा संघ आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संघामधून आपण पाहिलं तर जवळजवळ
ज्यावेळेस संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर त्या फायनलच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच देखील पाहायला मिळते. अर्थातच अनिकेत बांद्रे या आपण फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस आपण पाहिलं तर सिटी मोबाईल शॉपकडून अर्थातच वायरलेस हेडफोन देखील आणि मॅन ऑफ द मॅचचे गीता वॉच आई सेंटर गीता वॉच कडून सनग्लासेस देखील आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह. तर मी सन्माननीय प्रामुख्याने पाहुणे अर्थातच रबाळे गावचे प्रामुख्याने शाखा प्रमुख सन्माननीय महेंद्रजी कुंभार साहेबांनी विनंती करतो की आपण सन्मानित करायचे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या अनिकेत बांद्रे याच्यासाठी. कायमस्वरूपी आम्हाला देखील संधी देत असतात समालोचना करण्यासाठी. खूप खूप आभार अनिकेत. अभिनंदन असेल. आणि त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाजासाठी मात्र या स्पर्धेमध्ये ट्रॉफी ठेवण्यात आली होती. ज्या गोलंदाजाने मात्र ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस मात्र संधीचं सोनं करत असताना टीम श्रीकृष्ण दिवा या संघाचा यंग टॅलेंट उभारता सितारा नाव आहे ईशान महेश मडवी ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर मी महालक्ष्मी एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ताजी मोरे साहेबांना विनंती करी की आपल्या शुभस्य आपण हे बेस्ट बॉलरची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची. रबाळे गावातील प्रामुख्याने माजी शिक्षण मंडळ सदस्य अर्थातच वासुदेवजी पाटील साहेबांनी विनंती करेन की आपल्या शुभस्ते आपण बेस्ट बॅट्समनचा किताब या ठिकाणी द्यायचा आहे. तर या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन अर्थातच एनी गेसेस नाव आहे जो संघ आज पाहुणा म्हणून या ठिकाणी या नवी मुंबईमध्ये दाखल झाला होता. कल्याण विभागातून मात्र आज ऐरोली परिसरामध्ये दाखल झाला आणि स्वतः मात्र एकतर्फी सामना मात्र जिंकून देण्याचा प्रयत्न केला काल आणि आजच्या दिवसामध्ये. तोच ठरतोय टीम कॅप्टन ठाकुर्ली सोलेगाव या संघाचा विक्रांत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विक्रांतसाठी. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड दोस्ती चषक 2025 नंबर 5 मध्ये मात्र उत्कृष्ट फलंदाज त्याला सन्मानित करत असताना आपण सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या विक्रांतसाठी. आणि त्याचप्रमाणे ईशान मडवी या आपण आपणास जय भवानी मित्र मंडळाचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष श्रीकृष्ण मित्र मंडळाचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेबांच्या शुभ कडून मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात आले ईशांत मडवी यांना. तर मी सन्माननीय दत्ताजी मोरे साहेब विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हे 500 रुपयांचा कॅश प्राइज ईशान मडवी याला मात्र द्यायचं आहे. एकदा टाळ्या होऊन जाते ईशानसाठी. आणि खास करून जर आपण पाहिलं तर अगदीच संघासाठी मात्र 12वा खेळाडू येत होता त्यानंतर अप झाला पुढे आला संधी मिळाली आणि चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी मात्र दाखवला. अप्रतिम खेळ अभिनंदन ईशान. आणि त्याचप्रमाणे वा एकदा टाळ्या होऊन जाते ईशान पुन्हा या. अर्थात ज्या प्रकारे प्रकाशजी मडवी यांनी मात्र नक्कीच प्रेम दाखवलं तसं मात्र त्यांचे बंधू जयेंद्रजी मडवी यांनी देखील प्रेमापोटी मात्र आज ईशान मडवी यांना अजून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिले. एकदा टाळ्या होऊन जाते ईशानसाठी. अप्रतिम असं एक खेळाडू वृत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम सातत्याने श्रीकृष्ण दिवा हे मात्र करत आले आणि शिस्त देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स दाखवला आणि त्या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरची ट्रॉफी देखील ठेवलेली. अर्थातच मी प्रामुख्याने सन्माननीय अनिकेतजी म्हात्रे साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी द्यायचे. तर नाव आहे अर्थातच पहिल्या सामन्यापासून ज्याने मात्र
वेल परफॉर्मन्स दाखवला. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, अन्यथा क्षेत्ररक्षकाची भूमिका असो. आणि टीम आहे एनी केसेस अर्थातच नाव आहे रफ्तार का सौदागर गंगाधर इंगोले ठरते मॅन ऑफ द सिरीज. दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5 चा श्रीकृष्ण दिवा टीमचा बेस्ट ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर गंगाधर इंगोले मॅन ऑफ द सिरीज. जवळजवळ या स्पर्धेमध्ये अनेक धावा लगावल्या, अनेक गोलंदाजीच्या जोरावरती मात्र अनेकांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला. तोच ठरतोय मॅन ऑफ द सिरीज अर्थातच गंगाधर इंगोले. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या गंगाधर इंगोलेसाठी. अभिनंदन पाहुणे आणि त्याचप्रमाणे अभिनंदन असेल गंगाधर इंगोले. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये रनरअप झालेल्या संघाला आपण सेकंड प्राइज देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तर मी संपूर्ण मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभास्ती आपण ही सेकंड द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी द्यायचे. 50,000 रुपये रोख रुपये आणि त्याचप्रमाणे चमचमाती ही ट्रॉफी. तर मी विनंती करेन सन्माननीय सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ती आपण ही ट्रॉफी द्यायचे. तर ठाकुर्ली चोलेगाव टीम आपण या. जय मल्हार ठाकुर्ली चोलेगाव हा संघ आपण पाहायला मिळतोय रनरअप झाला या स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या संघ मालकाचे प्रामुख्याने सर्व आपण पाहिले तर सुमित एकनाथ पाटील यांचे प्रामुख्याने आभार व्यक्त करावे लागतील. कारण की अगदीच त्यांच्या संकल्पनेतून हा संघ आज दोस्ती चषक मध्ये मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि अर्थातच संघ मालक देखील सुमितजी पाटील त्यांचे आम्ही मनाच्या अंतकरणापासून मात्र आभार व्यक्त करतो. खूप खूप आभार. अर्थातच स्पॉन्सर देखील आहे टटफन ट्रेडिंग अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. आणि निखिल मिसाळ प्रामुख्याने त्यांचे देखील आभार असतील. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल टीम जय मल्हार ठाकुर्ली चोलेगाव. खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमधून द्वितीय क्रमांकाचा टीम नक्कीच पारितोषिक घेऊन चालत आणि ट्रॉफी देतात. अर्थातच संपूर्ण मुख्य अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेची सेकंड आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी मात्र देण्यात येतं. तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5 चा चॅम्पियन संघ नाव आहे श्रीकृष्ण दिवा. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. श्रीकृष्ण दिवा इज अ चॅम्पियन. रोख रुपये 1 लाख रुपये. आणि त्याचप्रमाणे प्रथम ट्रॉफी संपूर्ण मान्यवरांच्या शुभार्थ आपल्या ठिकाणी देण्यात येते. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण टीमसाठी संपूर्ण टीमला मात्र आपण लगेच या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच संपूर्ण श्रीकृष्ण दिवा टीम एकत्र झाली. चॅम्पियन श्रीकृष्ण दिवा टीम चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतं. अपनी न्यारी फिर वो दुनिया सारी मस्त ताला बदना